तुम्ही पण बोलणार आहे का? तुम्ही बोला. आज माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन यांनी राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ यांच्या समोर आंदोलन केलेलं आहे आणि खरोखर या देशातील माहिती अधिकार कार्यकर्ते या महाराष्ट्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते जागरूक झालेले आहेत. मकरंद रानडे हे माहिती आयुक्त अर्जदाराला न्याय देत नाहीत. माहितीचा अधिकार नियम 2005 कलम 15 मध्ये माहिती आयोग याची निर्मिती अर्जदाराला न्याय देण्यासाठी केलेली आहे आणि माहिती आयोग याची पात्रता हा सामान्य जीवनातील प्रख्यात व्यक्ती असला पाहिजे असं कायदा सांगतो. परंतु शासनाने आपलेच सेवानिवृत्त IPS IAS अधिकारी या पदावर बसवलेले आहेत आणि या सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्यांची ही हक्काची नोकरी झालेली आहे आणि यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. आज अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते आपला घर आपला प्रपंच सोडून देशाची सेवा करण्यासाठी पुढे येतात आणि असे माहिती आयुक्त अर्जदाराला तिरस्काराची, रागाची, द्वेषाची वागणूक देतात. कायद्याला हे अपेक्षित नाही. माहिती आयोग हे पद अर्जदाराला न्यायासाठी निर्माण केलं आहे. माहिती आयोग पद हे प्रशासनातील जनमाहिती अधिकाऱ्याला दंडात्मक कारवाई पार पाडण्यासाठी केलेलं आहे. माहिती आयोग हे पद जनमाहिती अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी केलेलं आहे. पण माहिती आयोग हा आज शासनाच्या तिजोरीवर संरक्षण न करता शासनाची तिजोरी लुटण्यासाठी, न्याय देण्यासाठी किंवा नागरिकांवर जो अन्याय होत आहे याबद्दल काम करत नाही. माहिती आयोग हा शासनाचा गुलाम झालेला आहे. माहिती आयोग हा अर्जदाराला न्याय देत नाही. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन यांनी हे जे आंदोलन उभारलेलं आहे आणि खरोखर कौतुकास्पद आहे. गेल्या 20 वर्षात अशी आंदोलन उभारलेली नाहीत आणि यामुळे यांना एक हक्काची नोकरी बसून 2,25,000 पगार घेण्याची सवय झालेली आहे आणि अशीच आंदोलन महाराष्ट्रात उभी राहिली पाहिजेत. कुणीही माहिती आयोगाने अर्जदाराला न्याय देताना चुकीची वागणूक करू नये, अर्जदाराला द्वेष भावाची वागणूक देऊ नये. म्हणून प्रत्येक माहिती अधिकार कार्यकर्त्याने लढलं पाहिजे, आपलं संघटन झालं पाहिजे. आपण संघटित होत नाही, त्यामुळे असे आयुक्त तयार होत आहे. हा उठाव, हे आंदोलन इथे थांबलं नाही पाहिजे. भविष्यात अशीच आंदोलनं माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्याशिवाय शासनावर वचक बसणार नाही. एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने RTI कार्यकर्त्यांना जुरळ म्हटलं आणि जुरळ मानण्याच्या व्याख्येने केंद्रातील शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. तसाच राजीनामा मकरंद रानडे यांचा झालाच पाहिजे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करू. संविधानाचे विचार, संविधानाची मूलतत्व या महाराष्ट्रात जीवन ठेवण्यासाठी RTI कार्यकर्ते काम करतात आणि या RTI कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट महत्वाची आहे. माहिती आयुक्त यांनी जे अर्जदाराशी गैरवर्तन केलेलं आहे, मकरंद रानडे यांनी आतापर्यंत जे द्वितीय अपील निकाली काढलेले आहेत ती द्वितीय अपील पुन्हा फेरविचारात घेतली जावीत. त्या अपिलासाठी पुन्हा वेगळा माहिती आयुक्त निवडला पाहिजे आणि अर्जदाराला न्याय दिला पाहिजे. मकरंद रानडे या माहिती आयोगाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आमची कोणतीच द्वितीय अपील या पुणे खंडपीठात इथून पुढे चालली नाही पाहिजे आणि आमची ही सर्व द्वितीय अपील मुख्य माहिती आयोग मुंबई राहुल पांडे यांनी चालवावीत आणि या माहिती आयोगाला स्वतःचं घर झाडण्यासाठी घरी पाठवलं पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.